2 वर्ष बसून मनोज जरांगे पाटील जे मराठ्याला आरक्षण भेटावं यासाठी सातत्याने लढून राहिले, तर सरकार त्यांना आतापर्यंत धोकाच देते येईल. मनोज जरांगे पाटील नेतृत्व असं आहे, झुकणार नाही, वाकणार नाही आणि मोडणार पण नाही आणि कोणाच्या पैशाला लाजिंदार नाही. सरकारने अनेक डाव केले. मनोज जरांगेच्या पाटलाच्या ऐवजी जर दुसरा एखादा सर्वसामान्य माणूस जर असता, त्याला कोटीनं पैसे देऊन यांनी दाबलं असतं, मराठ्याला आरक्षण मिळून दिलं नसतं, फक्त पैसे देऊन त्याला विकत घेतलं असतं. पण मनोज जरांगे पाटील आज जे कचाकच घोडले होते ना, त्याला म्हणते 96 कोळी मराठा. 96 कोळी मराठा काय आयस राहत नाही. तो लोकांच्या पैशाला जो लाजिंदार नाही, तो कचाकच घोड्याशिवाय लावल्याशिवाय राहत नाही. आणि मनोज जरांगे पाटला जे हटके स्वभाव ना, खरंच आपण त्यांना मानलं, सरकारनं काही कोटी रुपये पैसे दिले असते त्यांना 10 पिढ्या बसून खात्याने एवढा पैसा आला असता. पण ते लाचार झाले नाही, त्यांनी गद्दारी केली नाही. त्यांना ज्या आपल्या मराठा समाजावर अन्याय झाल्यावर होता, त्यांना ते न्याय द्यायचं काम मनोज जरांगे पाटलांनी सातत्याने केलेले. आणि ज्या समिती फिमित्या केल्या त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे असन, देवेंद्र फडणवीस असन, याने आताला फक्त फसतो येले. हे सत्तेची नंतर हे माणसं असे, याला काही घेणं देणं राहिलं नाही कोणाचं. आपण म्हणतो आपला माणूस आहे, आपलं कोणीच नाही. हे राजकारणी सगळे भामटे, कोणावर विशेष ठेवायचे लायकीचे नाही. ते गेल्या 2 वर्ष म्हणून आता लोकांचं फसतो आले आणि आता कुठं कुणबी नोंदी मिळायला लागल्या, ते पण आता कॅन्सल करू राहिले. तुम्हाला मराठ्याच्या जेव्हा तुम्ही मनाची थोडी लाजा वाटून देतो मला. मनोज जरांगे पाटलांना आता लोक किती वेळेस उपोषण केले आणि हे उपोषण तुम्ही वेळ का आणून दिली? तुम्हाला असं वाटतं का बाकीच्या जातींना आपल्याला मतदान करतं त्यांच्यावर अन्याय झाला नाही आणि मराठ्यावर इतक्या दिवस अन्याय सहन केला? तो जर तुम्ही इतर जातीचा विचार करू राहिले, पण मराठ्यावर अन्याय आहेच ना मोठा. काही लोक आहे मराठीमध्ये पाटील, पण काही अजून बी गोरगरीब आहे ना, त्या गोरगरिबाचे पोराचे शिक्षण फ्रीमध्ये व्हावं यासाठी त्यांना आज कुणबीची गरज आहे. आणि देणं आहे तर रोना आहे अशी सरकारची गत चालू आहे. आणि सरकार फक्त आता लोक आपल्या फुशीतच येईल. येत्या काळामध्ये ज्यावेळेस इलेक्शन लागा ना, त्यावेळेस पूर्ण मराठ्यांनी लक्ष ठेवा. या सरकारनं आपल्याला 2 वर्ष कसं खेळलं आणि जे आपलं आरक्षण जे आपल्या कुणबी नोंदी सापडल्या त्या कुणबी नोंदी सुद्धा आता द्यायची, त्यांनी प्रमाणपत्र द्यायची बंद केलेले. शिंदे समिती जी स्थापन केली ती सुद्धा आता बरखास्त करण्यात आली. हे पत्र कोणी बसलं ना, माज लावून करतं, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो. अनेक नेते होऊन गेले, पण हातवर आत्तापर्यंत नाही गेले नाही कोणी. आणि यासाठी मनोज जरांगे पाटील सातत्याने लढू राहिले. त्यांचा काही याच्यामध्ये स्वार्थ काही नाही. त्यांना काही कोटी रुपये देऊन विकत घेतल्या सरकारनं. पण तो माणूस असा 96 कोळी खास मराठी, तो कोणच्या पैसे लाजणार नाही, त्याच्यामुळे कचाकच घोडला येतो. आणि त्यांच्या मग खरं पब्लिक याच्यामुळेच पब्लिकला हेच त्यांचं काम आवडतं का त्यांनी आता लोक पैसे घेतले नाही आणि आता लोक कधी जाग लागेल नाही त्यांना, म्हणून पब्लिक त्यांच्या मागं आहे. आणि मनोज जरांगे पाटलासारखी पब्लिक एखाद्या मुख्यमंत्री म्हणा, तू तर करून दाखव म्हणा. हे फक्त पैसे देऊन विकत घेऊ शकत आहे माणसं, पण लोकांचे मन जिंकू शकत नाही. आता लोक हे फक्त फसतायले लोकाला. याच्या मागास ही अपेक्षा नव्हती. 10 महिने खाल्ले यांनी, 10 महिने का झोपा करीत होते का? आणि पुन्हा परत मराठी एकत्र येण्याची गरज आहे सर्वांना. तसा न्याय भेटणार नाही. आणि व्हिडिओ आवडला जास्त शेअर करा.